आणि हो 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 1 2 3 4 कल्टी पलटी आणि असं वाटलं होतं कल्टी होणार की काय. मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड सुरक्षा क्रीडा प्रबोधिनी मालाड पहिला पुकार, यानंतर उपांत्य पूर्व फेरीचा सामना आणि त्यानंतर जय भवानी विरुद्ध पार्ले. आपण देखील तयार राहायचं. शेवटचा 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिली सराई संचित रेणोसे डाव्या कोपऱ्याकडून टर्न कॉर्नर सज्जय जर्सी नंबर 8 उजवा मध्यरक्षक संधी मिळाली आणि 2 गुण. सुरुवात 2 ने आतमध्ये जाऊन कॉर्नरला टिपण्याचा प्रयत्न. निर्विघ्न स्पोर्ट्स क्लब घाटकोपर संघाला आपण पाहत आहोत. ब्ल्यूवाडी ग्रीनिश अक्वा कलर, तर दुसऱ्या बाजूला गोकुवन गोरेगाव. 2 गुणसंख्या गोकुवन आणि 0 निर्विघ्न. पहिल्याच राईमध्ये निश्चित 2 गुण मिळाले. त्यानंतर एक एम्प्टी रेड आपल्याला पाहायला मिळाली निर्विघ्नकडून. आणि दुसरी रेड आपण पाहतो गोकुवन संघाकडून. युवा सेना चषक कबड्डी स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्ताने रोहितजी शिंदे, दिंडोशी विधानसभा उपविधानसभा चिटणीस, त्याचप्रमाणे यश विचारे दिंडोशी विधानसभा उपविधानसभा, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व शाखा अधिकारी, उपविधानसभा समन्वयक, शाखा समन्वयक यांचे देखील आणि हो 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 1 2 3 4 कल्टी पलटी आणि असं वाटलं होतं कल्टी होणार की काय. मात्र दोघांवर चकून निघाले. 3-0 संधी मिळाली. उंचीचा फायदा बघा ज्या पद्धतीने 5-0 निर्विघ्न स्पोर्ट्स क्लब घाटकोपर विरुद्ध सुरू असलेला सामना गोकुळवन क्रीडा मंडळ गोरेगाव उपांत्यपूर्व फेरी. आणि संधी होती लेफ्ट कव्हर ज्या ठिकाणी सुमित आहे. सुमित जास्त काही केली. सुमित सावंत, संचित निघाले. लॉबीचा वापर दोघांना घेऊन जात आहेत आणि गुणसंख्या 7-1. ऑल आउट होणार का पाहणं गरजेचं राहील. शेवटचा एक खेळाडू संघाचा ऑल आउट वाचवावा लागेल. आपल्या संघासाठी कामगिरी करावी लागेल. बघूया. आणि कव्हर यशस्वी. 1+2 3 पॉइंट्स. 7 आणि 3 10 गेले आहेत. शनिवार छुट्टी का दिन, इतवार छुट्टी का दिन, सॅटरडे फन डे, वीकेंड. 1-10 एका बाजूला 0-1, दुसऱ्या बाजूला 1 विघ्न 10. गोकुळवन गोरेगाव 9 गुणांची आघाडी. चांगला टेप वरचा चांगला टिपला. कॉर्नर करताना कॉर्नरला टिपण्यामध्ये यशस्वी आणि टर्नला कापतोय त्या पद्धतीने. थोडस अँकल ट्विस्ट झाला होता मात्र कंट्रोल करत त्याने सावरले स्वतःला. 2-10 आणि पुन्हा एकदा 1 गोल. आणि बघूया काय घडतंय. -3 सुपर रेड. जोरदार टाळ्या होत्या. 4 गुण. 2-14 स्पर्धेची युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांचं देखील फार मोठे योगदान. अति घाई संकट हुआ है. की बत्ती को जलाना होगा. गलती से मिस्टेक वाला गाना बजेगा तो बैंड बाजा बजने वाला है. 3-14 और जिस तरह से 11 अंकों की बढ़त बनाए हुए है गोकुलवन टीम गोरेगांव अगेंस्ट निर्विघ्न घाटको देखने मिला. इसके पहले संघर्ष बना मुकाबले का 5-5 रेड में जब निर्णायक स्थिति में वो मैच था. अब 6 की कवर में बोनस ऑन. राइट टर्न, राइट कॉर्नर, बिल्कुल नजरे निगाहें चौकन्ने और पूरी तरह से तैयार है. जर्सी नंबर 10 10
गुणांची आघाडी आहे संघाकडे. 2-1 असताना शिवसेनेचे शब्द 2026 कबड्डी दिवस कबड्डीचा थरार कबड्डी सुरू आहे. 4-14-10 गुणांची आघाडी. विधानसभा आयोजित टच and go point Vaibhav. What a third rate compulsory point घेण्याची गरज. चार 15 आणि गोल. मेरी झलक सबसे अलग. क्या बात है, अति बढ़िया. चुकीला माफी नाही. 460 आपको की बढ़त बनाए हुए हैं. जैसे बट्टे यही 4 की कबर में 12 गुणांची आघाडी. निर्विघ्न विरुद्ध सुरू केला सामना. 2-1 सेकंड कॉल खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड संघ व्यवस्थापन संघ मालाड. सेकंड कॉल फॉर द नेक्स्ट मॅच थर्ड क्वार्टर फायनल. 16-4 पुढे संख्या 4-16. प्रेक्षक झाले गोळा आणि याची देही याची डोळा. आपण पाहतो युवा सेना चषकाचा कुठे ना कुठे एक चांगली कव्हर करावी लागणार आहे. ज्या प्रकारे संचितला मगाशी जे गुण मिळाले आहे तू मायनस देतोय. हो येणार आहे. वरची खिडकी ओपन तू नाही आला. हॅलो उचल उचल. पाच आहे ना. अरे 100 वर आहे तू. आउट होशील बाहेर. दुसरा आपल्या बघ सेपरेट असते. 16 पैकी रिक्स घेणार. 16 त्यांचे पॉईंट आहे. तेच तर मी करतो ना हर टायमाला. 6 हा पॉईंट घेऊन मध्ये आपलं हे तर त्यानंतर काय वो शहर में जाना पड़ेगा. टोटल पण 27 घेतला. प्रेक्षकांना मालाडमधला अजून एक संघ पाहायला मिळेल. यानंतर ॲक्शनमध्ये सुरक्षा प्रबोधिनी मालाड मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड. तिसरा उपांत्य पूर्व फेरीचा सामना क्वार्टर फायनल. अनदर पॉइंट. तिसरा आणि अंतिम पुकार लास्ट अँड फायनल थर्ड कॉल फॉर द नेक्स्ट मॅच. सुरक्षा प्रबोधिनी मालाड मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड. तिसरा आणि अंतिम पुकार. 18 गुणांत मुलुंड संघ तयार राहा. सुरक्षा मालाड. घेतला. घाटकोपर. हम लोग को नहीं बुला था. उचल उचल. शेवटच्या काही मिनिटांचा काही शिल्लक आहे. सुरक्षा प्रबोधिनी मालाड विरुद्ध मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड आणि त्यानंतर पार्ले महोत्सव अकादमी पार्ले जय भवानी भांडूप खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. पहिला पुकार लेफ्ट कवर. थोडी उशिरा का होईना देर से आहे दुरुस्त आहे लेकिन 7:24. शेवटची 4 मिनिटं. पार्ले महोत्सव पार्ले जय भवानी भांडूप. पहिला पुकार
शेवटचा सामना पार्ले महोत्सव पार्ले विरुद्ध जय भवानी भांडूप या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. आणि आपणास पहिला पुकार व्यवस्थापक प्रशिक्षक तयार राहा. बघा प्रेमाने दिले दोन संधी आहे. 5 पॉईंट लागले तर 14-24. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. शेवटची 3 मिनिटं देण्यात आलेली आहेत. एक लॉंग रेड 4 मिनिटं देऊन झाली. एक नंबर बारका शबाश पण 500 रुपये 2 मिनिटं लास्ट 2 मिनिट्स. 24-11 13 गुणांची आघाडी. निकेत हांदे या ठिकाणी सराईसाठी सुंदर बैठी. सत्र लास्ट 1 मिनिट. शेवटची 60 सेकंद. 12-25 13 गुणांची आघाडी. आले सेमीफायनल मध्ये पोहोचणारा अजून एक गोकुळ क्रीडा मंडळ गोरेगाव. अभिनंदन. या अगोदर संघर्ष गोरेगाव. चला सुरक्षा प्रबोधिनी मालाड मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड या दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा.